नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्ल ताई या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी हॉटेल स्टाईल मसूर दाल फ्राय। या डाळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते। आपण ही घरच्या घरी हॉटेल स्टाईल बनवू शकतो आणि ही दाल फ्राय आपण जीरा राईस, चपाती, पुरी, पराठा यासोबत खाऊ शकतो। तर चला ही दाल फ्राय कशी बनवायची बघूया। याकरता आपल्याला एक वाटी डाळ लागणार आहे मसूरची। याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 पाण्याने। इथे मी स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे आणि याकरता आपल्याला काही साहित्य लागणार आहे। इथे मी कांदा बारीक चिरून घेतला आहे, आलं लसूणची पेस्ट घेतली आहे, कढीपत्ता, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे। हे सर्व साहित्य आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे। इथे आपण वेळ वाचवण्याकरता डायरेक्ट आपण कुकरमध्ये दाल फ्राय बनवणार आहोत। यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं। यामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत। मोहरी आणि जिरं, मोहरी जिरं छान तडतडली की त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। इथे आपलं मोहरी जिरं छान तडतडलेलं आहे। यामध्ये आता आपण कांदा घालून घेऊया। इथे आपण कांदा घालून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता सुद्धा घालून घ्यायचा आहे। मसूर डाळमध्ये कढीपत्त्याचा खूप छान स्वाद येतो। आता याला आपल्याला छान 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। इथे आपण छान परतून घेतला आहे कांदा आपला हलका गुलाबी झाला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे। याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत आपण हे सर्व साहित्य छान थोड्या वेळ होऊ देऊया। मसूर डाळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयरन असते, शुगर कंट्रोल पण होते यानी आणि हार्टसाठी खूप छान असते। यानी मांसपेशीसुद्धा आपल्या छान मजबूत होतात। तर ही डाळ खाण्याचे खूप फायदे असते। आता यामध्ये आपल्याला हळद, तिखट घालून घ्यायचं आहे। इथे मी हळद आणि तिखट घालून घेतलं आहे आवडीप्रमाणे। इथे आपण धने जिरे पावडर पण घालून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्याने छान चव येते फोडणीला। आता याला पण छान 2-3 मिनिटं परतल्यावर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। इथे आपण मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार। याला छान यामध्ये छान परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला बारीक चिरलेले टमाटर घालून घ्यायचे आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान मऊ होतपर्यंत यामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचे आहे। थोडा वेळ टमाटर छान असे होऊ द्यायचे आहे। इथे बघू शकता आपले टमाटर छान मऊ झालेले आहे, असे सॉफ्ट झालेले आहे। असेच आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे आहे आणि यातलं तेलसुद्धा असं बाहेर निघालेलं आहे, म्हणजे आपला मसाला छान झालेला आहे असं समजायचं। आता इथे आपण ही मसूरची डाळ छान धुतली होती ती घालून घ्यायची आहे आणि याला छान यामध्ये परतून घ्यायचं आहे 2-3 मिनिटं। इथे मी छान परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। तुम्हाला डाळ पातळ किंवा घट्ट जशी आवडत असेल त्याप्रमाणे इथे तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी छान पाणी घालून घेतले आहे। इथे मी पाणी कमी घातलं नाही आहे, जास्तही घातलं नाही आहे, असं मीडियम प्रमाणामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। आता यावर आपण झाकण लावून द्यायचं आहे कुकरचं आणि याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। अशा तऱ्हेने तयार झालेले आपला मसूर दाल फ्राय। ही दाल फ्राय तुम्ही पोळी, पुरी, पराठा, भात यासोबत खाऊ शकता। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा।